नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश धुरी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या कोकणी प्रकाश यूट्यूब चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे कोकणातील एका अशा सफरीवर जी फक्त प्रवास नाही तर एक सुंदर अनुभव आहे. ही आहे आपल्या कोकणातील पारंपरिक होडीची सफर. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सकाळची कोवळी सूर्यकिरणे, थंडगार वारा, आजूबाजूला हिरवागार डोंगरांच्या कुशीत वसलेली छोटी गावं आणि समोर शांतपणे वाहणारी खाडी. अशा मनमोहक वातावरणात आपली होडी हळूहळू पाण्यावर पुढे सरकते. होडीच्या प्रत्येक हालचालीसोबत पाण्याच्या लाटा एक वेगळंच संगीत तयार करतात. पक्ष्यांचा किलबिलाट, नारळाच्या झाडांतून वाहणारा थंडगार वारा आणि निसर्गाची शांतता, हे सगळं अनुभवताना मन अगदी प्रसन्न होतं. कोकणात होडी ही फक्त वाहतुकीचं साधन नाही, अनेक वर्षापासून ते इथल्या लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पूर्वी शाळेत जाण्यासाठी, बाजारात जाण्यासाठी, शेतीसाठी आणि मासेमारीसाठी लोक या होडीचा वापर करत असत. या होडीतून फक्त माणसं नाही तर अनेक आठवणी आणि भावना प्रवास करत आल्या आहेत. आज आधुनिक पूल आणि रस्ते झाले असले तरी या पारंपरिक होडीचं महत्त्व अजूनही कायम आहे. कारण ही होडी आपल्याला निसर्गाच्या अगदी जवळ घेऊन जाते. जसजशी होडी पुढे जाते तसतसे खाडीचे सुंदर वळण, पाण्यात पडलेल्या आकाशाचं प्रतिबिंब, हे दृश्य डोळ्यात आणि मनात कायम साठवून राहतं. या शांत प्रवासात एक गोष्ट नक्की जाणवते, खरा आनंद मोठ्या गोष्टीमध्ये नसतो तर अशा छोट्या आणि साध्या क्षणांमध्ये लपलेला असतो. हळूहळू या पारंपरिक होड्या आणि त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी इतिहास जमा होत चालले आहेत. आपण जर आपल्या परंपरा जपल्या नाहीत तर उद्या मुलांना हा अनुभव फक्त फोटो आणि व्हिडिओमध्येच पाहायला मिळेल. म्हणूनच जर तुम्ही कधी कोकणात आलात तर एकदा तरी अशी होडी सफर नक्की करा. कारण हा अनुभव फक्त पाहण्याचा नाही तर एक मनापासून जगण्याचा आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही कधी कोकणातील होडी सफर केली आहे का. तर चला, पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रवासात. तोपर्यंत जय कोकण, जय महाराष्ट्र.